नमस्कार, मी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर। बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015 पासून उपक्रमास सुरुवात झाली। आज रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे केंद्र शासनाने याला पुनरुज्जीवित करणे आणि त्याचबरोबर परत एकदा जोमाने या उपक्रमाला चालना मिळावी, गती मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि त्याचबरोबर ग्रामस्तरावरील सर्व अंगणवाडी स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाची प्रतिज्ञा आणि शपथ घेण्यात आली। त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले। या दरम्यान आजच्या या बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींचे प्रमाण जे कमी झालेलं आहे त्याचं वाढवणे, त्याचबरोबर बालकांच्या बाबतीत त्यांचं जीवनमान उंचावणे, त्यांची सुरक्षा वाढवणे, त्याबद्दल त्यांना खात्री देणे, या विविध उपक्रमामधून मुलीचं रक्षण कसं होईल आणि मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ कसा होईल याबाबत अत्यंत जागरूकपणे कार्यक्रमाची पुनर्रचना केलेली आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला पुन्हा एकदा अत्यंत जोमाने उजाळा देण्यात आलेला आहे। पुढे बोलून सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर। केंद्राला चालू केली आणि मिशन शक्ती योजनेअंतर्गत सन 2024 मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला। केंद्र शासनाने आज पूर्ण देशामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व अंगणवाडी स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत प्रतिज्ञा घेऊन आपल्या देशातील मुलींची संख्या वाढवण्याकरता आम्ही सर्व कटिबद्ध राहू आणि जे गुणोत्तर प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करू। या अनुषंगाने स्वाक्षरी मोहीम आणि प्रतिज्ञा घेण्याचं शासनाने निर्देश दिल्यानुसार सकाळी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रतिज्ञा आणि स्वाक्षरी मोहीम राबवली गेली। जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विकास मीना साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण प्रतिज्ञा घेऊन स्वाक्षरी मोहीम घेणार आहोत। सर्व प्रतिज्ञा करतो की मी मुलगी आणि मुलगा यांना आणि असे कृत्य करण्याचा विरोध करेल। मी मुलीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। करायचं आहे आणि सावधानतेमध्ये उभा राहायचं आहे। प्रतिज्ञेसाठी लग्नाला बायको पाहिजे, फिरायला गर्लफ्रेंड पाहिजे, जन्माला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, मग गर्भातली मुलगीच का नको? हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या
जनतेला किंवा या सगळ्या लोकांना पडलाच पाहिजे. यासाठी महिला बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत सगळ्यांनी प्रतिज्ञा इथे घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने सध्याच्या पूर्ण जगामध्ये महिलांचे आणि मुलींचे महत्त्व वाढत चाललेले आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणून आम्ही देखील इथे आमची स्वाक्षरी करून हा कार्यक्रम राबविण्यास आमचा सहभाग नोंदवलेला आहे. धन्यवाद. माझं नाव ममता पुरी, कनिष्ठ सहाय्यक लेखा वित्त विभाग. नमस्कार, मी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर. बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015 पासून उपक्रमास सुरुवात झाली. आज रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे केंद्र शासनाने याला पुनरुज्जीवित करणे आणि त्याचबरोबर परत एकदा जोमाने या उपक्रमाला चालना मिळावी, गती मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि त्याचबरोबर ग्रामस्तरावरील सर्व अंगणवाड्या स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाची प्रतिज्ञा आणि शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले. या दरम्यान आजच्या या बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींचे प्रमाण जे कमी झालेलं आहे त्याचं वाढवणे, त्याचबरोबर बालकांच्या बाबतीत त्यांचं जीवनमान उंचवणे, त्यांची सुरक्षा वाढवणे, त्याबद्दल त्यांना खात्री देणे, या विविध उपक्रमामधून मुलीचं रक्षण कसं होईल आणि मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ कसा होईल याबाबत अत्यंत जागरूकपणे कार्यक्रमाची पुनर्रचना केलेली आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला पुन्हा एकदा अत्यंत जोमाने उजाळा देण्यात आलेला आहे. पुढे बोलून सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर. सर्वांना नमस्कार. मी विकास मीना, CEO संभाजीनगर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाचा 10 वर्ष पूर्ण झालेला आहे. या निमित्ताने आपण पूर्ण विभागात आणि इतर लोकांसोबत या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ घेतलेली आहे आणि ही कार्यक्रम जसा आपल्या सगळ्यांची मदतीने एक यशस्वी रीतीने पार पाडण्यात आलेला होता मागच्या वर्षामध्ये, तसंच रीतीने आपण पुढे पार पाडणार आहे. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की महिलांसंदर्भात, मुलींसंदर्भात खूपच समाजामध्ये इश्यूज आहे. ते आपल्याला नेहमीच आपल्याला डेली जीवनमध्ये ॲड्रेस करावं लागते. प्रशासन यासाठी सशक्त आहे आणि मुलींची जसा आपण वाचला होता ना आता की आपला लिंगानुपात सेक्स रेशिओ आहे ते खूप कमी होत चाललेला आहे. यासोबत त्यांच्या डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आहे, आपल्या ज्या ठिकाणी जे काम करतात त्या ठिकाणी त्यांच्या हॅरेसमेंटचा विषय आहे किंवा इतर विषय आहे, त्यावर आपण प्रशासन नेहमी दक्ष आहे, त्यावर काम करत आहे. आणि आपला समाज जसा महिलांसाठी प्रोग्रेसिव्ह रीतीने काम करत आहे तसंच रीतीने पुढे आपला समाज आणखी महिलांसाठी और समावेशक राहणार आहे. आणि जसं तुम्ही आता वेगवेगळी परीक्षामध्ये बघू शकतात की मुलींच्या त्यामध्ये टॉप मेरिट लिस्टमध्ये नाव नेहमीच येतो, म्हणजे कोणती एक्झाम बघितली त्यामध्ये ते टॉप मेरिट लिस्टमध्ये राहतात. आणि इतर जसं कोणताही जॉब सेक्टर असो, कोणताही काम असो, त्यामध्ये त्यांच्या कामाची गुणवत्ताचा आपण सगळे कौतुक करतात. असंच आपल्याकडे फ्युचरमध्ये आणखी संधी राहणार आहे. वेगवेगळे नवीन सेक्टर आता ओपन होणार आहे, जसं तुम्ही AI बघा, रोबोटिक्स बघा, बायोटेक बघा, त्यामध्ये महिलांच्या मुलींचा सहभाग आणखी चांगल्या रीतीने वाढणार आहे. आपल्या राज्यामध्ये तुम्ही बघू शकता की मोस्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोकेशनवर पोझिशनवर महिलाच आहे. तो या रीतीने जर बघितला तर आपलं प्रशासन, आपला समाज, आपला देश एक महिलांच्यावर आणि त्यांच्यावर आधारित आपला समाज त्या दिशेने आता जात चाललेला आहे. आणि त्यासाठी मी परत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमचे जितके बी आपले लोक होते ज्यांना यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या कामाचं कौतुक करतो. धन्यवाद.